फायनली म्हणजे आम्ही वैभवडीला पोहोचलेलो अवतार आणि मी तर मला वाटतं 10 वर्षानंतर फर्स्ट टाइम आलो ना. 10 लग्नानंतर 5 वर्ष झाले आता वैभववाडी बघितलं तुम्हाला आता गर्दी दाखवतो. गर्दी बघ केवढी आहे हे बघितलं तरी अर्धी गर्दी गेली आहे. एकदम शांत निवांत वातावरण. जे माझी आई सांभाळकर सुखी राख. त्याचप्रमाणे आज पाहुणा देवी तुझी ओटी बसते ती तू आपली मान्य करून गेलेली भाव मिळते. तो फायनली ट्रेन निघालेली आहे. आम्ही आता गावात चाललो शिमग्यात. 11:16ची ट्रेन होती आपली. 11:24ला निघाली. आता आपण डायरेक्ट बघा खाऊ काय मिळतं का ट्रेनमध्ये कुठून काय ना पकडले आम्ही 20 म्हणून आणि दादरवरनं निघालो होता. डायरेक्ट आपण भेटूया वैभववाडी. खाऊचं काय तर आवाज द्यायचा येते आवाज येतो तुम्हाला. मी वरणार ऑलरेडी माझ्या खांदे गेले ते चालेल ना. मला आवडतं पण हे रायता नाही आहे. कसं आहे सांग जरा. आम्ही अजून खाल्लं नाही. खाऊ शकतो. सगळ्याचे तर 7 वाजल्यात आणि आता वेलवडी गेला आता राजापूर आहेत ना. आणि मस्त एकदम धोक्या पाडल्या धोक्याचं काय सगळं. फायनली म्हणजे आम्ही वैभवडीला पोहोचलेलो अवतार आणि मी तर मला वाटतं 10 वर्षानंतर फर्स्ट टाइम आलो ना. 10 वर्षानंतर लग्नानंतर 5 वर्ष झाले आता वैभववाडी बघितलं तुम्हाला आता गर्दी दाखवतो. गर्दी बघ केवढी आहे हे बघितलं. तरी अर्धी गर्दी गेली आहे. एवढी गर्दी आहे ही अर्धी गर्दी गेली आहे. अर्धी इकडे चाललेली आहे गर्दी ही वैभवडीला. चला हिलो वाटतं तू फोन करता. 1 मिनिट थांब पाम्या फोन करता थांब. मी आलो स्वतः आपण जाऊया. चल पाम्या आहे ना जाऊया ना त्यांच्यावर जाऊ आहे ना जातं मग. वैभवडीचा आपला स्टेशनच्या बाहेरचा रोड आणि इथे फुल ऑटोची गर्दी रिक्षांची गर्दी. चल ते बघ चालू आहे. लॅपटॉपची पण टाक मला. टाक ना लॅपटॉपची. नाही फुल गर्दी आहे आणि बऱ्याच वर्षांनी आलो वैभवडीला तसा त्यामुळे बरीच गर्दी असते. 7:30.
सो आता आपला हा वैभववाडी तरळे रोड आहे आणि हा झाला आहे आता म्हणजे बऱ्यापैकी. मी पहिला व्हिडिओ दाखवला आहे आणि आपण गावात आलो आता आतल्या मला वाटतं झेब्रा क्रॉसिंग टाकलं ते. आपण दुसऱ्या गावात आलो म्हणजे वाडीत आलो कारण का तिकडे काम चालू आहे ना त्या रोडचं पण. आपण ही गाडी घेतोय रेंटनी. ह्याची गाडी आहे ती हेमंतची गाडी आहे MS075646 अशी कंडिशन चांगली आहे त्याची. ॲटलीस्ट गावाला असून मग कंडिशन चांगली असते. हो का अशी आहे. हां गावाला सगळ्यांचीच कंडिशन चांगली म्हणजे माणसं काय हेल्थ वाईज माणसं काय गाड्या पण चांगल्या असतात. हां 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 आणि हा आपला फेवरेट व्ह्यू बरं वाटतं ना इथे रे तुझ्या. हो टाकलाय मी. हा असं वाटतं मला. सकाळ सकाळी एकदम शांत निवांत वातावरण. गावाला आलो की आपण घावणे आणि गुळाच्या म्हणलं मला माझं नको वैशिष्ट्य जाऊया घावणे बनवायला. म्हणलं नको खटपट होईल काय होईल त्यांचं नेहमीचं म्हणून मी सांगितलं नाही. इच्छा पूर्ण झाली. इच्छा पूर्ण झाली. वैशिष्ट्याने आणलेली आपल्याला घावणे. तर सगळ्यांना तर चहा आणि घावणे खाऊ किंवा सगळ्यांनी. आता परत खूप आवडतात घावणे. नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावणे, ऋतुजा विनय रावणे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मालवणी व्हील्समध्ये. थेट येडगावात ना आम्ही गावा गेलो शिमग्याक. सो आता आम्ही जरा एवढ्या वाब्यात जाऊन येतो आणि ताईना मग मांडावरती आमच्याकडे रामेश्वर देवाचा पाहुण्यादेवी पाया पडायला मांडावरती होळी शिमगो पण आमचंच आहे. आणि दैनामाड आले का आम्ही जाणार मग भिरवंड्यात पहिला. भिरवंड्यात नंतर मग मिळणला आपला कुलस्वामीला पाया पडायला. ओके तर तिकडे पूजा पण आज. तो हा सलग ब्लॉग असतात तुम्ही बघू शकता म्हणजे सलग बघा. आता आम्ही जरा निघालो जरा लेट झालं तर सकाळी 8 वाजता गेलो ट्रेननी. ट्रेनचा प्रवास पण तसं बरं झालो. बऱ्याच वर्षांनी मिळालंय. 15-20 वर्षांतर मी ट्रेन गेलो गावात. मस्त आला 7-8 तासामध्ये आलो. 8 तासामध्ये आलो बरोबर. चला आता निघा जरा. ऊन वाढलं. सकाळी थंडी मजबूत आहे. दुपारी ऊन मजबूत आहे पण थंड आहे. गरम नाही होते सकाळी पण 11 नंतर परत ऊन चांगलं लागतंय. 11 नंतर आणि नंतर संध्याकाळी परत थंडी आहे बोलतात. हा थंडी परत संध्याकाळी म्हणतात. बघूया संध्याकाळी. आणि आपल्या मांडावरती पण संध्याकाळी पालखी नाचवणार ते पण आपला बघूचा सगळा. तर चला. आणि आपली बाकीची मंडळी कुडाळला गेली आहेत सगळे. देवघरात गेली आहेत सगळे गेली आहेत. ते पण सगळे भेटणार. सगळ्यांनी फोन केले अरे हिलाच काय रे बोला हिला हिलंय. उद्या त्यांना पण भेटू त्यांना सगळे उद्या परत त्या ब्लॉगमध्ये सगळे भेटतीलच. तर चला जेव्हा. सो आता आपण इला वैभववाडीत आपला वैभववाडी बाजारपेठ. आज वार काय शनिवार आपला बुधवारचा वार असतो. आज काय जेव्हा राईटला बघाल ना इकडे इथे राईटला आता डेपो झाला हा मस्तपैकी नवीन वैभववाडी डेपो मोठा झाला आता. आणि आपल्या वैभववाडी हे मोठं झाड इकडचं एक मस्त जुनं झाड आहे परत. आणि आपण आता चाललोय जरा सामान खरेदी करायला. सावलीत बघतो गाडी पुढे जागा आता काय. आज जरा वैभववाडी जरा गर्दी असेल आता थोडीशी. आणि बहुतेक जण गेले आहेत चिमग्या गाव गेले आहेत. त्याच्या मानांतरी गर्दी वाढली यंदा. आता कसं लोकांच्या गाडीवर झालं तर आता गाडी घेऊन लगेच येतात पटापट आपले. मी जरा यंदा गाडी घेऊन नाही जे गाडी नाही आणले त्यांनी गाडी हायर करून आले. आता काय करणार ऑटो आपल्याला कुठे जायचं आहे मग बोललो ऑटो कुठे फिरणार ना आपण बोललो. म्हणून म्हटलं की बोललो मग गाडी घ्या आपल्या गावाला घ्या आपल्या भावकीची द्या हेमंत रावराणे म्हणून. तुम्हाला नंबर देऊन ठेवते म्हणजे कधी इलाच ना वैभववाडीत आमका वाटला की बाबा गाडी वही या आमका फिरू तर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ना. पण हे काय म्हणजे काय वाईट नाही पण जास्त अपेक्षा ठेवायच्या नाही गाडीबद्दल गावाला. टुरिस्टच्या गाड्यात ना मला बोलतोय ते समजलं नाही सांगतोय मी जास्त टुरिस्टच्या गाड्या असतात ना सगळ्यांच्या. चला लय रखरखता ऊन बाबा. चला आम्ही वैभववाडी दिला आता बघूया. गाडचं दुकान मस्त आलं ना गाड काय म्हणतात आता. आणि हा आपला इकडचा डेपो आहे तिकडनं पण येतो वैभववाडीतनं. आणि सरळ गेलो की इथे फोंडा लेफ्टला सांगळवाड आणि तिकडनं मागणं गेलो की डायरेक्ट तरळे. तर आपण इकडे बघूया जरा सामान घेऊया जरा सामान घ्यायचं अजून परत. आणि इकडे पण आपला आहे तो भारत बेकरीवाला पण आपला मित्रच आहे. तो फ्रेंड आहे आपला तो भारत बेकरीवाला. आणि त्याची इकडे बेकरी महालक्ष्मी बेकरी मागे आहे.
आणि आता बघूया इथं आम्ही कपडे घालायला येतो मोस्टली, बऱ्याच गोष्टी आहेत आता. आणि हे जुनं गोडाऊन इकडे होतं पहिला. तर चलो बघूया जरा सामान आलो आहे योगेशाकडे. कटवडा खाऊ गेलो नाही म्हणून आम्ही कटवडाच खायला गेलो. आणि इकडे कटवडा गावात नाही करता मजा नाही ना काय, गावात म्हणून कधी पण येतं की कटवडा खायला पाहिजे ना, आलं तर पाहिजे. आता कटवडा गेलो की बघूया आपण आता होय ना. आणि नंतर कटवडा झालं की काय ताक घेऊया काय छास, थंड पडेल जरा बरं पडेल. ऊन खूप आहे गावाला, मला भिरभिरत आहे, मला भिरभिर चालू आहे. काका एक पाव एक्स्ट्रा करा ना. देखो देखो स्माइल तो देखो, कटवड़े की स्माइल. देखे पण उन्हामध्ये कटवडा खाल्ला की चहा पिऊ नका, लय गरम होता. चला थँक्यू काका काय ताक आहे एक करा ना. अच्छा पिशवी ग्लास मध्ये नाही आहे, द्या 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 चालेल मला. स्वतः पण आलोय आपल्या मांडावरती देवाचं. आणि इथे मागे होळी आहे मांडावरती. उजव्या बाजू गेला तर डायरेक्ट कणकवली म्हणजे नांदगाव डिटा. आपणा गावचा डाव्या बाजूक ना मग कन्नडी. हो बघा उजव्या बाजू गेला तर नांदगाव डिटा आपणा गावचा डाव्या. आता आपण सरळ जाणार आणि मग फोंडा मार्गे कन्नडी मार्गे तिरुपतीला जाणार. ते फोंड्याचं मार्केट आणि जे एवढे मला वाटतं हिरवीवाली दुकानं बंद आहेत ना ती सगळी मला वाटतं ही आहेत वडापावची आणि पांढरपुरी वगैरे सगळं. माझा हात हल्ला डायरेक्ट धडधड. आता फोंडा मार्केट आहे मस्त आहे, मला आवडतं. संध्याकाळी यायचं मस्त वड्याचा वास. रहदारी चालू आहे इकडे पण, इकडे मोठ्या मोठ्या गाड्या बघा अशा ट्रॅफिक येतात. फक्त प्रॉब्लेम आहे का त्याच्या गाड्या रस्त्यात लागल्या की मग ट्रॅफिक काढतात. मोठं मार्केट आहे म्हणजे लांब असं मोठं मार्केट आहे. तो जरा दुपार असल्यामुळे बंद आहेत ना दुकानामध्ये अशी जुनी जुनी होय होय जुनी दुकानं आहेत. मंदिर आहे फोंड्यात ना. आपण निघालो मार्केट बंद बाहेर आणि जरा पुढे आलो ना इथे पण मला वाटतं ब्रिजचं काम चालू होतं बघा. इकडं गाडी जरा हळू घेऊ का ना. होय बघा त्याचं ब्रिजचं काम चालू आहे. बाकीचे ब्रिज झाले आता इथं राहिलो बघा. इकडे खाली पण आहे ना हा टेम्पररी आहे बघा. ब्रिज इकडे बनतात, जुना ब्रिज आहे ना. जुना ब्रिज म्हणते जुना ब्रिज होता ना इकडे पहिला. अच्छा त्याच्या जागा नवीन. मार्च 7 मार्च 2026 ची गोष्ट आहे. तशा हिशोबाने प्लॅन करा तुमचा. आता आपणा जाऊचा उजव्या बाजू तर तिकडे बघा तो सरळ गेला ना तिकडे गेला फोंड्या घाटात राधानगरी. आणि आपण आता इकडे जाणार बघा. इकडे कन्नडी हरकुळ कणकवली हरकुळ खुर्द. स्वतः आपण कन्नडीमध्ये आलो आहे. वीरबादेवी मंदिरात आलो आपण. तुमचं कुलदैवत ना म्हणजे आपलंच सगळ्यांचं. स्वतः आपण इकडे पाया पडून घ्या
आणि मग आपण पुढे निघूया. आता आपण कनेडीचा आलो माझ्या झालं. माहेरी. राईटला गेलो की दिघवळे, इथे राईटला गेलो की दिघवळे वगैरे, राईटला गेलो. हा नाटळ दिघवळे. आणि आहे ना आपण लेफ्ट नाही जाणार परत फोंड्या मार्गे, म्हणजे फोंड्या मार्गे नाही भिरवंडे जाणार पहिल्यांदा. हे नाटळ आणि दिघवळे राईटला नरडवे. आता आपण फोंडा मार्गे म्हणजे भिरवंडे जाणार पहिले, भिरवंड्यावर ना मग परत आपण फोंडा मार्गे आपल्या घरी जाणार. बरंच शॉर्ट आपले व्हिडिओ होत आहेत, कारण का मध्ये रनिंग आहे, बराच एरिया बघितलाय, रोड बघितले, त्यामुळे म्हटलं मी कव्हर फटाफट जरा कव्हर करतो आपण. तुम्ही पण बरेच वेळा आमच्या सोबत आलेले, तुम्हाला माहिती आहे आता आपण काय कसं कुठे कुठे फिरतो ते. रस्ते पण बऱ्यापैकी बघा, असे रस्ते अर्धा छोटा होता ना पहिला, म्हटलं तो पण आता मोठा करतो, त्यामुळे इथे कॉमन आता आहे, काही नवीन नाही. गावाला पण मी लहानपणी बघायचो ना गावाला किंवा कुठे असं असे काय फरक वाटतोय तुला? मला बरं म्हणजे आपली गाडी कशी रिलॅक्स पण असतो एकदम मागे टेकून देतो. मला माहिती मी कशी चालत्या गाडीमध्ये मी कशी मोमेंट ठेवू शकतो. मला गाडीचं पूर्ण पहाड झालेलं असतं ना. ही दुसरी आपण गाडी घेतली म्हणजे रेंटने घेतली पण नवीन गाडी आहे ना, पहिली गोष्ट ती नीट सांभाळून चालवावं लागते. काय डॅमेज विमेज असतात ते बघावं लागतं सगळं कुठे काय. म्हणून पहिला आपण व्हिडिओ काढला, किलोमीटर बघितले, सगळं दाखवलं, म्हणजे उद्या असं नको की बाबा तुम्ही डॅमेज करून दिली. आपला भावकीतला आहे तो कसा बोलणार नाही, पण ही सवय ठेवावी. भावकी असू दे, गावकी असू दे, कोणी असू दे, मित्र असू दे, कोणी असू दे, फॅमिली, ही सवय ठेवावी बिझनेस मध्ये आणि व्यवहारात क्लिअर राहावं. तर म्हणून मी आता आपल्याकडे सगळं रिलॅक्स असतो. आता मी आता अलर्ट आहे जरा थोडा, ठीक आहे, होऊन जातं. आणि रस्ता छोटा असल्यामुळे मला अलर्ट राहावं लागतं गावातला. हायवेला एवढं काय वाटत नाही. आता आपण भिरवंडे रामेश्वर मंदिर मी मागे पण दाखवलेलं. रामेश्वराची इच्छा बघा कशी असते, आपल्याला यायला मिळालं ना सध्याला. मला एवढं लागत होतं, श्रीराम भजन असं 2दा त्यांनी बोलवलं आपल्याला. तर आपण निघूया. हा तुम्ही 2दा आले ना कनेडीवरून आल्यावर, आणि राईटला मारलं की आपण इथे राईटला आलो की हे मंदिर आजकाल खूप असे रील मध्ये येत आहे. मला खूप त्याचे रील, म्हणजे आमच्याच घरातलं एरियातलं मंदिर आम्हालाच बघायला मिळतंय, पण चांगलं वाटतंय की लोक येतात आपल्या गावाला. माहिती पडतंय आता. फक्त एवढंच आहे की आमचं गाव जे भिरवंडे आहे ते जरी डेव्हलप होत असलं तरी अजून त्याचं गाव पण तसंच जपून आहे. गाव पण गावकी तशीच आहे. तर जे पण येतात त्यांनी पण ते जपावं एवढीच. हा, स्वच्छता सगळीकडे पाहिजे. कारण मी काल सकाळी मी ट्रेन मध्ये येताना बघितलं, ट्रॅकच्या बाजूला खूप कचरा पडलेला, प्लास्टिक बिस्टिक, म्हणजे खिडकीतनं फेकणार, म्हणजे असं बरंच होतं. ते नाही झालं पाहिजे ना. आपलं गाव आहे, आपण आपलं सांभाळलं पाहिजे. आपला भारत आहे, आपण आपल्या भारताला नीट ठेवलं पाहिजे. आज आपण आलो इथे होळीला भिरवंडे मध्ये झालं ना. पण चव्हाट्यावरती आलो. मला नाव आठवत नव्हतं मला. चव्हाट्यावरती आलो आपण इथे. असं होळीचं. आणि एक झाड आहे इथे, उंबराच आहे ना हे. हा, उंबर झाड आहे. सावली मस्त नाही ते, शांत. काय घेतलेले ते. आणि आपण आता आलो मंदिरामध्ये आपल्याकडे. आणि बऱ्यापैकी इकडे झालं तर काम क्लिअर दिसतात. त्याशी आलो तर काम चालू होतं इकडे आम्हाला. लहानपणी यायचो आणि भक्त निवास. तर एकदम असं जुन्या टाईप मध्ये देऊळ लाकडाचं असतं नाही. मग नंतर आता 2-3 वर्ष सगळेजण आपल्या सप्त्याच्या ब्लॉग मध्ये बघतात तसं देऊळ होतं. आता हे न्यू आता पुढच्या वर्षी मस्त असेल. हो, एकदम जोरात. आणि ते इकडे नक्षीकाम चालू आहे सगळं, हो ना. नक्षीकाम आम्ही त्याशी आलो तेव्हा तिकडे चालू होतं नक्षीकामचं काय ते. आता इकडे असं हे असतं ना, हे तर लावणार होतं पिलर. ही हे ना इकडे दीपस्तंभ त्याला लागणार होतं इकडे. असं ते असं तसं आहे ते. चला येऊया. ते वरती काम चालू आहे बघ. ते वरचं ते बोलू ना आपण, ते आपल्याला होतं ना त्याशी आपण जायचं ते पहिलं फिरायला. ते तसं आहे. मग ते एंट्री तिकडनं करणार तशी, तिकडनं अशी एंट्री करून इकडनं पण अशी एंट्री करणार. आणि वरती तो असा एक सभामंडप बोलतात ना वरती, असा वरना बघायला, समजलं. आणि खाली इथे हे असणार आपलं ते पूजा असतं ना मकर, तसं 2-3 मजली राहतात नाही असं आहे. आणि हे आपलं मेन मंदिर.
कैराची घरात आहे झोपली. कैरा कसे पडले छोटे छोटे. हा उतरले एवढा छान मोहरला. हा सुगंधाचा मोहरला. हे बघ किती पडलेत. हे चांदणी खातात ना वांडर विंडर. लॉक करून गेली. लॉक कुठे केलाय? ठीक आहे लॉकच आहे ना. अच्छा असं लॉक आहे. ती मग मागे फोन लागला कुठे गेला हातात ते? नाही ना हातात नाही गेलं टोचलं. मग तू जरा सांभाळून बघायचं. ती बाहेर गेली आहे म्हणजे. ती मागे गेली का? ती या मागे पण तिकडे पप्पानी फोन करून सांगितलेलं पण ती तेव्हा लॉक करून गेली होती. तिथे फणस बघा केवढे मोठे पडले. त्याशी दाखवणार होतो मी मागच्या व्हिडिओमध्ये. बघा केवढे मोठे बघा फणस. कसले फणस आहेत बघा. तुलसी राणी. टिडिंग टिडिंग टिंग टिडिंग 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 टिंग. परत आपण हिला आहोत तर आपल्या वैभववाडीमध्ये तळ्याचा रस्ता म्हणून पटकन हिला आणि आपल्या परला काय नवीन हॉटेल बघ कसं आला. मसाला ना नवीन नवीन म्हणजे ते काय फक्त कलरिंग केलं. काळाची गरज बाकी काय. आता परत कलरिंग. आपण आलोय मिळणला ऑलमोस्ट. म्हणजे आता मिळेल म्हणजे आपण आता आपण चाललोय मंदिराकडे आता म्हणजे देव मांडावरती आहे तिकडे. तेव्हा आता आपण मग तिथे जाऊन पाया पडतात. तेव्हाच पूजा असतं ना मांडावरती असणार ना पूजा. चला आता आपण गेलो जरा पाऊण तासामध्ये लाव.
विचार करतो